नमस्कार, सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उषा वंडर स्टिच मशीनमध्ये बॉबिन कशी भरायची ते पाहणार आहोत। तर चला तर बॉबिन भरायला सुरुवात करूया। सुरुवातीला मशीनचं स्विच ऑन करायचं आणि रीलीचा स्टँड वरती करून घ्यायचा। तर स्टँडमध्ये रील अडकवून घेतलेला आहे आणि छोट्या बटनमध्ये धागा अडकवून बाहेर काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता बॉबिनला छोटंसं होल आहे, त्या होलमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि बोटाच्या साहाय्याने वर पकडून ठेवायचा। तर अशा पद्धतीने पकडून ठेवायचं जेणेकरून धागा बाहेर निघणार नाही बॉबिनमधून। बॉबिन स्टँडमध्ये बॉबिन लावून घ्यायची आणि आपल्या राईट साईडला बॉबिन प्रेस करून घ्यायची, त्यामुळे बॉबिन स्टँड लॉक होतं आणि बॉबिन गोल फिरण्यास मदत होते। बोटाच्या साहाय्याने पकडून ठेवायचा। तर तुम्ही बघू शकता मी व्हील पण बाहेर खेचून घेत आहे। व्हील खेचल्यामुळे मशीनचा आवाज येत नाही आणि सुईचा जो भाग आहे तो वर खाली होत नाही। तर हे खूप चांगलं फीचर आहे मशीनचं। तर बॉबिन भरायला सुरुवात केलेली आहे। बोटाच्या साहाय्याने दोरा व्यवस्थित पकडून ठेवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता बॉबिन स्टँड पण गोल फिरत आहे आणि रील पण गोल फिरत आहे। तर अशा पद्धतीने बॉबिन भरण्याची खूप सोपी पद्धत आहे ही। तर व्यवस्थित बॉबिन भरून घ्यायचं। बॉबिन भरत आहे, तुम्ही बघू शकता। तर मशीन फास्ट पळवल्यामुळे रील पण खूप फास्ट पळते, त्यामुळे रीलीवरती बोट ठेवून घ्यायचं जेणेकरून रील बाहेर उडून पडणार नाही। कधी रील मशीन फास्ट पळल्यामुळे रील बाहेर उडून पडते। तर बोट व्यवस्थित ठेवून घ्यायचं रीलीवरती। तर बॉबिनमध्ये आणि साईडचं जो व्हाईट बटन आहे त्या मध्ये छोटासा गॅप जो आहे तो रील भरून काढते। तर गॅप भरून झालेला आहे आणि बॉबिनमध्ये फुल धागा भरून झालेला आहे। तर बॉबिन काढण्यासाठी आपल्या लेफ्ट हँड साईडला जो बॉबिनचा जो स्टँड आहे तो खेचून घ्यायचा। जर का खेचला नाही तर बॉबिन बाहेर निघत नाही। तर लेफ्ट साईडला खेचून घ्यायचा आपल्या लेफ्ट हँड साईडला। तर अशा पद्धतीने बॉबिन भरून मी बॉबिन केसमध्ये लावून घेत आहे। तर बॉबिन केसमध्ये बॉबिन लावून झालेला आहे। तर बॉबिन आपण आता मशीनमध्ये लावत आहोत। व्यवस्थित प्रेस करून लावून घ्यायचं। प्रेस केल्यानंतर आवाज येतो। तर अशा पद्धतीने मशीनच्या सुईमध्ये पण मी धागा ओवून घेणार आहे। तर व्यवस्थित 1 2 3 4 अशा स्टेप दिलेल्या आहेत, त्या स्टेप फॉलो करून धागा ओवून घ्यायचा। धागा ओवण्याच्या स्टँडच्या साहाय्याने धागा ओवून घेत आहे। छोट्या तारेमध्ये धागा अडकवून ठेवायचा आणि हळूवार पद्धतीने स्टँड सोडून द्यायचं, त्यामुळे धागा बाहेर खेचला जातो आणि सुईमध्ये धागा ओवला जातो। तर तुम्ही बघू शकता हळूवार पद्धतीने स्टँड सोडून द्यायचं। तर धागा ओवून झालेला आहे सुईमध्ये। तर अशा पद्धतीने सुईमध्ये धागा ओवून झालेला आहे आणि बॉबिन भरून झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू, बाय बाय।